नमस्कार मंडळी. तर आपण आज बघणार आहोत आलू पराठा. एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. ज्यांना जमत नाही आलू पराठा बनवणं त्यांच्यासाठी सोपी पद्धत. तर आपण सगळ्यात आधी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धने पावडर हे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती, ते 2 चमचे मी त्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही चवीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे. तर मी हे सगळं एकजीव करून घेत आहे आणि हे सगळं एकजीव झाल्यानंतर मी 5 मिनटं ती भाजी साईडला ठेवते. त्यानंतर मी बघू शकता तयार केलेले मिश्रण तर असं आहे. चपातीचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं. सो मी छोट्या छोट्या गोळ्यांचे 2 असे तुम्ही पातळ असे चपाती लाटून घ्यायचे आहे. नंतर जे आपण मिश्रण तयार केलं होतं बटाट्याचं ते आपण ह्याच्यामध्ये पसरून घेणार आहे. पूर्ण ती चपाती जेवढी आहे तेवढं ते आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कसं आहे. जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर मी थोडंसं तेल लावून ते थापत आहे. तर ही पूर्ण चपातीला आपण लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कसं लावत आहे मी, तसं तुम्ही लावून घ्या सगळीकडून. याचा एक फायदा होतो की आपल्याला पूर्ण जेवढा पराठा आहे तेवढ्यापर्यंत ती भाजी पूर्ण शेवटपर्यंत पोचते, जे की आपल्या ज्या दुसऱ्या पद्धतीने बनवतो तसं नाही होत. तर दुसरी जी चपाती लाटली होती ती त्याच्यावरती मी अशी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं थापटलेलं आहे कारण ती चिकटून जाईल त्याला. त्यानंतर मी डब्याचं टोपण घेतलेलं आहे गोलाकाराचं. त्यानंतर ते आपण त्याच्यावरती प्रेस करायचं त्या चपातीवरती, म्हणजे ते तेवढाच कट निघेल आणि बाजूचं जे आहे ते आपण काढून ठेवायचं. ही अशी गोल अशी आपला पराठा तयार होतो. नंतर मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेत आहे. तुम्ही तूप पाहिजे असेल तर तूप पण यूज करू शकता, लोणी यूज करू शकता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही यूज करू शकता. मी हे तेल यूज केलेलं आहे. नंतर जो पराठा आपण तयार केला होता तो आपण त्याच्यावरती टाकून भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं भाजलेला आहे पराठा. नंतर पुन्हा दुसऱ्या साईड भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तूप वापरू शकता. बघा तुम्ही हा पराठा पूर्ण शेवटपर्यंत आपली भाजी पसरलेली आहे, त्यामुळं खायला पण छान लागते आणि आपल्याला पूर्ण हा पराठा असा जाडसर आणि फुगीर मिळतो. आणि हे तुम्ही दही आणि सॉससोबत खाऊ शकता. नक्की ट्राय करा. ज्यांना पराठा जमत नाही त्यांनी ही पद्धत नक्की वापरा. थँक्यू.